बीड जिल्ह्याच्या परळीमध्ये ईव्हीएम ठेवलेल्या स्ट्रॉंग रूम असलेल्या नगर परिषदेसमोर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते माजी नगराध्यक्ष दीपक देशमुख आणि नगर परिषद कर्मचाऱ्यांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली। त्यामुळे नगर परिषदेसमोर तणावाचं वातावरण निर्माण झालंय। बुधवारी रात्री 11 वाजता दीपक देशमुख हे नगर परिषदेत स्ट्रॉंग रूमची पाहणी करण्यासाठी गेले असता नगर परिषद कर्मचाऱ्यांनी अरेरावीची भाषा केल्याचा आरोप देशमुखांनी केलाय। यावेळी नगर परिषदेसमोर मोठ्या प्रमाणात देशमुख समर्थक जमा झाले। यावेळी दीपक देशमुख आणि त्यांच्या समर्थकांकडून जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली। दरम्यान या वादावरती पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते दीपक देशमुख यांनी काय म्हटलंय पाहूया। आपण जर बघितलं तर काल रात्री गोंधळ झाला होता, काय नेमकी परिस्थिती होती? आम्ही जिथं बसलो या ठिकाणी थंडीमध्ये कुठलीही व्यवस्था नव्हती। आम्ही त्याला मागणी केली होती की आम्हाला ह्या जिथं आम्हाला टीव्ही लावून दिले आहे, ऑनलाईन केलं तिथं आम्हाला इथं गाद्या किंवा काही आतरायचं पलंग वगैरे द्या, तर त्यांनी दिले नाही। रात्री दोनच्या आधी एकदा इथं सौम्य लाठीचार्ज झाला होता, त्याच्यानंतर पुन्हा काही झालंय का? हां, त्याच्यानंतर सुद्धा आमचा उमेदवार हे आबासाहेब देशमुख 12चे उमेदवार होते, ते वरी पाहायला जात असताना दोन तीन पोलीस कंप्लेट माग ते पाळतीवरच होते आणि आबासाहेब देशमुख यांना लाठीचार्ज केला। वरी का जातो कोणाची परवानगी घेऊन, तर वरी जायला कुठली परवानगी नाही आहे। उमेदवाराला जाऊन रजिस्टरवर ठेवलेला आहे, पोलिसाला सुद्धा जाता येत नाही। पोलीस गेला तर तिथं सही करायची आहे, उमेदवार गेला तर त्यांनी सही करून ती पाहायचं आहे। पण आम्हाला जायच्या आधीच त्यांना मारलं, त्याच्यानंतर मी जाऊ लागलो, मला सुद्धा त्यांनी परवानगी झाल्याशिवाय देत नाही। कुणाची परवानगी आज आम्हाला अजून जर त्यांनी सांगितलं नाही। आम्ही लेखी मागितलेला कुठल्याही प्रश्नाचं उत्तर दिलं नाही आणि आम्हाला कुठलेही पास दिले नाहीत। पण आम्हाला तिथं एवढं माहिती की विजिट रजिस्टर आहे आणि विजिट रजिस्टरसाठी आम्ही हे जुना पास घेऊन गेलेलो, पण आम्हाला तिथवर सुद्धा जाऊ दिलं नाही। हे गेली 24 तास झालं हे काय मध्ये करायलेत, अजून पाय पत्ता नाही आहे। कॅमेरामॅन प्रमोद जोशीसह मी स्वानंद पाटील, एबीपी माझा, परळी, बीड। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।